हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना मस्त चमचमीत अशी मसालेदार पनीर भुर्जी बघणार आहे। झटपट तयार होते आणि करायलाही खूप सोपी आहे बरं का। बघा, त्यासाठी 250 ग्राम पनीर मी किसून घेतलेलं आहे। आता तुम्ही हाताने कुस्करून घेतलं तरी चालेल। इथे कढई ठेवायची आहे, 1 चमचा तेल घातलेलं आहे। आता त्यामध्ये मी एक मोठा बटरचा क्यूब घातलेला आहे। बटर क्यूब तुम्ही ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल, पण याने खूप छान मस्त रिच टेस्ट येते या पनीर भुर्जीला। अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही पनीर भुर्जी तयार होते। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आणि 2 ते 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे। आता कांदा थोडा जास्त लागतो या भाजीसाठी, त्यामुळे साधारण 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेत। कांदा खूप जास्त भाजायचा नाही आपल्याला, अगदी गुलाबी रंगावर परतला की आलं लसूण घालायचं आहे किसलेलं, आणि त्यानंतर बारीक चिरलेली मिरची घालायची आहे। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घातलेत आणि लवकर मऊसूत शिजले जावे यासाठी मीठ घातलं होतं। झाकण ठेवायचं 1 मिनिट आणि त्यानंतर यामध्ये बाकीचे जे बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे, त्यानंतर 1 चमचा धने जिरे पावडर घातली आहे, हळद घातली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून अगदी 2 मिनिटांची वाफ काढायची, जेणेकरून मसाले छान मस्त या फोडणीसोबत एकजीव होतील आणि टोमॅटो कांदाही आपला मऊसूद शिजला जाईल। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे किसलेलं पनीर। आता खरं तर ना मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि त्याचबरोबर थंडीचे दिवसही चालू आहेत। चमचमीत खायची तर इच्छा होते आणि ही पनीर भुर्जी 1 नंबर लागते। चमचमीत मसालेदार पनीर भुर्जी झटपट तयार होणारी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। बघा, आता किसलेलं पनीर घालून घेतलेलं आहे। आता एक 2 ते 3 मिनिट आपण याला छान परतून घेऊ। तुम्हाला हवं असेल, थोडीशी रस्सेदार हवी असेल तर यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी घाला आणि थोडी पातळ हवी असेल तरी तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी कमी जास्त करू शकता। पण ही भाजी खूप जास्त पातळ नसते, अगदी थोडंसं पाणी घातलं आहे मी 2च चमचे आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढायची आहे 5 मिनिटांसाठी। तर इथे बघा मस्त रंग आलेला आहे आणि आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे। फक्त 10 मिनिटात ही पनीर भुर्जी तयार होते बरं का। अगदी झटपट तयार होणारी आणि तरीही एकदम मस्त चमचमीत मसालेदार ही छान पनीर भुर्जी खायलाही खूप टेस्टी लागते। आता बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची, छान कोथिंबीर मिक्स करून घेऊया। आता पनीर भुर्जी आपली खाण्यासाठी सर्व करायला रेडी आहे। तुम्ही याला चपाती बरोबर, नान बरोबर, अगदी रोटी बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबरही भन्नाट लागते। तुम्ही ब्रेड बरोबर खाऊ शकता, पावा बरोबर खाऊ शकता, त्यामुळे तुम्ही कशाही सोबत या पनीर भुर्जीचं छान मस्त एन्जॉय घेऊ शकता। तर इथे बघा मस्त आपली मसालेदार आणि मस्त रसरशीत अशी पनीर भुर्जी, रेस्टॉरंट स्टाईल पनीर भुर्जी खाण्यासाठी तयार आहे की नाही? झटपट होणारी आणि साधी सोपी रेसिपी। तर इथे आपली मस्त चमचमीत अशी पनीर भुर्जी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे। तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान चमचमीत रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग पटकन या रेस्टॉरंट स्टाईल मस्त मसालेदार पनीर भुर्जी रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। भेटूया अशा एका नवीन छान आणि चमचमीत खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त राहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा। बाय बाय।